प्रेमाने बोला धन निरंकारजी एवं रामकृष्ण हरी. या आपल्या आध्यात्मिक जागृती चॅनलवरती कोणी श्रोते नवीन असतील तर त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. त्यांना प्रार्थना करतो, विनंती करतो की तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, प्रतिक्रिया द्या, व्हिडिओ व्यवस्थित ऐका, आवडल्यास लाईक करा, शेअर करा, प्रतिक्रिया द्या. कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, जगतवंद्य जगद्गुरु जगतमान्य देहनिवासी संत शिरोमणी तुकोबाराय म्हणतात की बोले तैसा चाले त्याचे वंदावे पाऊले, बोले एक करे एक त्याचे पाहू नये मुख. एक वेळ एक स्त्री आपल्या मुलाला घेऊन तुकोबारायांच्याकडे आली आणि तुकोबारायांना म्हटली की महाराज, माझा मुलगा गूळ फार खातोय हो, त्याला जरा तुम्ही समजावून सांगा किंवा काहीतरी औषध सांगा. तेव्हा तुकोबाराय म्हटले उद्या ये. उद्या ती स्त्री गेली, परत सांगितलं परवा ये, परत सांगितलं तिसऱ्या दिवशी ये. असं करत 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 8 दिवस निघून गेले आणि 8 दिवसानंतर ती स्त्री पुन्हा तुकोबारायांच्याकडे आली. तेव्हा तुकोबाराय म्हटले की मुला, गूळ खाणं चांगलं नाही आहे, त्याचे साईड इफेक्ट काय काय आहेत तुकोबारायांनी सांगितलं की कोणतीही गोष्ट प्रमाणात असावी आणि तू आजपासून गूळ खाऊ नको. त्यावेळेला त्या मुलाची आई म्हणाली की महाराज, ही गोष्ट तर तुम्ही 8 दिवसापूर्वी पण सांगू शकला असता. मला रोज तुम्ही बोलवताय आणि 8 दिवसांनी हे उत्तर जे देताय तेच उत्तर तुम्ही पहिल्या दिवशी पण देऊ शकला असता. तेव्हा तुकाराम महाराज म्हटले की अरे बाळा, मी पहिल्या दिवशी सांगू शकलो असतो हे मला मान्य आहे, परंतु ज्या दिवशी तू आलीस त्या दिवशी मी स्वतःच त्या मुलापेक्षा जास्त गूळ खात होतो. आज 8 दिवस झाले मी तो गूळ वर्ज्य केला, सोडला, कारण माझा अंतकरण सांगत होता, अंतरात्मा सांगत होता की अरे बाबा, तुला दुसऱ्यांना सल्ला देण्याचा अधिकार हा तेव्हाच आहे जेव्हा तू स्वतःच्या जीवनात अवलंबशील. ज्ञान यदि कर्म में ढल जाए तो जीवन का श्रृंगार बने. तुम्ही जर दुसऱ्याला सल्ला देताय तर माझ्या जीवनात ते मी अवलंबलं तरच मी देऊ शकतो. खरं तर दारुडा कधी दारुड्याला सांगत नाही की दारू चांगली नाही आहे, व्यसन सोड म्हणून. जो निर्व्यसनी आहे तोच सांगू शकतो ना, त्यालाच अधिकार आहे ते सांगण्याचा की तू दारू पिऊ नको, चांगली नाही, आयुष्याचं नुकसान होतं, नाश होतो. हे सांगण्याचा अधिकार कोणाला आहे की बोले तैसा चाले त्याचे वंदावे पाऊले. जो बोलतो तसा चालतो त्यालाच तो अधिकार आहे. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानं, या माझ्या भाविक सज्जनानं, जगतवंद्य जगद्गुरु जगतमान्य देहनिवासी संत शिरोमणी तुकोबारायांनी त्या स्त्रीला सांगितलं की 8 दिवस झालं मी गूळ सोडला आणि माझ्या मनावर ताबा आला, कंट्रोल आला, तेव्हा मी त्या तुझ्या मुलाला समजवण्याच्या लायक झालो. नाहीतर मग म्हणतात ना, लोका शिकवे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण. आणि हीच खरी वस्तुस्थिती आज इंदुरीकर महाराजांच्या बाबतीत आहे. बघा, इंदुरीकर महाराजांनी थोडी सारवासारव करताना म्हटलं की आता 1 महिना तो साखरपुड्याची चर्चा चालली होती, आता लग्नाची चर्चा 1 वर्ष चालेल. पहिली गोष्ट, नारदाच्या गादीवरून नम्रतेचा सल्ला देणाऱ्याकडून या वाक्याची अपेक्षाच नव्हती. यामध्ये सरळ सरळ पैशाचा माज, पैशाचा अहंकार दिसतो. दुसरी गोष्ट महाराजांनी केली की मला माझ्या फॅन्सनी, म्हणजे माझे जे फॅन आहेत, माझे जे चाहते आहेत, त्यांनी खर्च केला. पण महाराज हे गोष्ट विसरले
की तुम्हाला ट्रोल करणारे पण तुमचे व्हिडिओ ऐकणारे तुमचे चाहतेच होते. महाराज ही गोष्ट विसरले की चाहते निर्माण कुठून झाले, तर महाराष्ट्राच्या त्या जमिनीतूनच निर्माण झाले, महाराष्ट्राच्या धरतीमधूनच निर्माण झाले. अजून एक गोष्ट महाराज बोलले की माझ्या मुलाबाळांना मी 8-8 दिवस दिसत नव्हतो, रक्ताचं पाणी केलं आणि मुलाबाळांना मोठं केलं आणि आज हे पाहायला मिळतंय. महाराज 100% तुमच्या गोष्टीला मी ॲग्री आहे, पण तुम्ही कुठल्याही चित्रपटातली भूमिका करणारे कीर्तनकार नाही आहात. रियल कीर्तनकार आहे. जे तुम्ही नारदाच्या गादीवर बोलता ते तुमच्या जीवनात जर दिसलं असतं ना, तर एकही ट्रोलर तुम्हाला दिसला नसता. संपूर्ण महाराष्ट्रानं नुसतं डोक्यावर घेतलं नसतं, तर तुम्हाला देव म्हणून डोक्यावर घेतलं असतं. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही म्हणताय ना माझ्या मुलाबाळांना सांभाळलं, मग महाराज मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की तुमचंच वक्तव्य आहे की एखाद्याची गुड्डी, छकुली, भंगार भुंगार म्हणताना तुम्हाला असं लाज नाही वाटली का? आम्ही वाया गेलो किंवा काय, असं काय नाही वाटलं का? अहो महाराज, दुसऱ्यांना सल्ला देताना आम्ही 4 बोटं आमच्याकडे असतात याचा विसरच तुम्हाला पडला. तुम्ही लोकांच्या मुलींना म्हणता ना, काय भंगार भंगार लोक आहेत, पोरी भंगार आहेत, गुड्डी भंगार आहेत, छकुली भंगार आहे. मग मला सांगा, तुम्ही तुमच्या मुलांसाठी रक्ताचं पाणी जर केलं असेल, तर महाराष्ट्रातल्या त्या गुड्डीच्या, छकुलीच्या आईबापांनी रक्ताचं पाणी केलं नसेल का त्यांच्या मुलासाठी? तुमचं ते वाक्य ऐकून ज्यांच्या मुलीला लाडाने गुड्डी म्हणत असतील, छकुली म्हणत असतील, त्या आईबापांचा विचार केला का? त्यांना कसं वाटत असेल ते वाक्य ऐकल्यानंतर? महाराज, फक्त तुम्ही तुमच्या बाजूनं सेफ होण्यासाठी तेवढं ते मांडलं. दुसरी गोष्ट तुम्ही काय म्हटला की मी शाळा चालू केली, मी अमुक चालू केलं, मी कीर्तनाला सेवा देतो. अहो, तुम्ही महाराष्ट्रावर उपकार करत नाही आहे. महाराष्ट्राने भरभरून 10% दिलं, तेव्हा 2% तुम्ही सेवा करताय. दुसरी गोष्ट, जर महाराष्ट्राने 30-35 वर्ष तुमचे टोमणे ऐकले, तुम्हाला डोक्यावर घेतलं, तर महाराष्ट्राचा हक्क पण आहे की महाराज हे चुकीचं आहे. तुम्ही तेच लग्न त्या साखरपुड्याच्या ट्रोलमधून सावध होऊन तेच लग्न जे कालचं आहे ते जर आळंदीमध्ये विठ्ठल रुक्माईच्या पंढरपूरमध्ये जर घेतलं असतं, आळंदीमध्ये घेतलं असतं, देहूमध्ये घेतलं असतं, तर महाराष्ट्राने अक्षरशः कौतुकाचा वर्षाव पाऊस पडला असता तुमच्यावरती. महाराज, तुम्ही सांगताना सहज सांगून गेला की मी हे केलं, मी ते केलं, ते केलं. अहो महाराज, परमार्थात या हाताची सेवा त्या हाताला सांगायची नसते. आणि तुम्ही तर माईकवरून सांगताय मी हे केलं, ते केलं. आणि केलं ते कुठून केलं? तर महाराष्ट्रानं भरभरून प्रेम दिलं, महाराष्ट्राने आपला हात सढळ केला आणि तुमची झोळी भरभरून आशीर्वादानं भरली. त्यावेळेला केलं. आणि तुम्ही अजून एक वाक्य वापरलं की ज्याला ज्ञानेश्वर माऊलींनी दिलंय तोच खर्च करतो. मग मला सांगा, ज्ञानेश्वर माऊलींनी आम्हाला ही पण शिकवण दिली की साचानी मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. मला सांगा महाराज, जर माऊलींनी ही शिकवण दिली तर तुम्ही काय म्हणालात? तुमचंच वाक्य ऐका की या जगामध्ये एक माणूस असा नाही आहे ज्याने मला घोडे लावले नाही आहेत. आता याच्यामध्ये एक माणूस असा नाही आहे जगामध्ये, म्हणजे तिथं आलेले सगळेच लोक तुमच्या शिवेचे पात्र आहेत. दुसरी गोष्ट, मला त्या महाराजांपेक्षा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं खरं तर अतिशय
शोकांतिका आहे आणि दुःख वाटतंय की महाराष्ट्राला इतका गलिच्छ आणि इतक्या खालच्या दर्जाचा विचार करणारा मुख्यमंत्री भेटला आहे. अहो तुम्ही त्या गडगंज टोलेजंग लग्नात गेला नसता तरी चाललं असतं, पण त्या नसरापूरच्या पीडित मुलीच्या आईवडिलांना जर भेट दिली असती तर मुख्यमंत्री साहेब तुम्हाला सुद्धा महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं असतं. तुम्ही ती गोष्ट विसरलात. तुम्हाला फक्त झगमगाट कुठं चाललेला आहे, तिथे जाऊन फोटोत कसा मी येईन, व्हिडिओत कसा येईन, एवढाच तुम्ही विचार करता. त्याच्यावरती वेळ घालवण्यापेक्षा मला तो तुच्छ विचार वाटतो. मी महाराजांविषयी बोलेन की फक्त एक गोष्ट नोट करा की आपण कुठल्या तरी चित्रपटातली किंवा नाटकातली भूमिका निभवणारे कीर्तनकार नाही आहोत. आणि तुम्ही तुमच्या कुटुंबापुरते आता मर्यादित नाही आहे. संपूर्ण महाराष्ट्र तुमचं कुटुंब आहे. मग त्या संपूर्ण महाराष्ट्राच्या कुटुंबाला जे हवं ते जर केलं असतं तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला आनंद झाला असता. तुमचंच वक्तव्य आहे की पैशाचा माज येऊ देऊ नका, पैशाचा किडा येऊ देऊ नका, लग्न साधी करा. लग्न साधी केल्यानंतरसुद्धा मुलं होतात. असा काही नेम नाही की DJ लावल्यानंतर सटासटा होतात. हे तुमचं वाक्य आहे. खरं तर हे नारदाच्या गादीवर शोभनीय वाक्य नाहीच आहे. नारदाच्या गादीवरून घोडे लावायची भाषा ही वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊलींनी कधीही शिकवली नाही. आणि तुम्ही जे म्हणताय ना की शाळा काढल्या, हे केलं ते केलं, अहो महाराज, महाराष्ट्राने भरभरून तुम्हाला दिलं, डोक्यावर घेतलं. मग महाराष्ट्राला जो अधिकार आहे तो महाराष्ट्राने बोलून दाखवला तर तुम्हाला नाराज व्हायची काय गरज आहे? तुमची भाषा काय? तुम्ही संतांची वाणी बोलत नाही आहे. तुम्ही सरळ सरळ म्हणता की आता उद्यापासून भुकायला सुरुवात करतील, बोंबलायला सुरुवात करतील. अहो ही काय संतांची भाषा आहे का? ऐशी वाणी बोली ये मन का अपाक होय, आवरण को शीतल लगे आप भी शीतल होय. ही शिकवण तुम्ही नारदाच्या गादीवरून लोकांना दिली पाहिजे. खरं तर मी हे का बोलतोय तर मी प्रत्येक कीर्तनात सांगतो की दिवाळीच्या वेळेला लक्ष्मी पूजन करताना आपल्या घरातल्या आईची, बहिणीची किंवा लग्न झालं असेल तर धर्मपत्नीची पूजा करून लक्ष्मीपूजन साजरं करा, कारण ती खरी लक्ष्मी आहे. हे मी फक्त सांगत नाही आहे, तर प्रत्येक वर्षी मी स्वतः कोणताही फोटो पूजत नाही आहे, तर माझ्या धर्मपत्नीची लक्ष्मी म्हणून एक सगळ्यात भारीतली साडी आणून तिचा आदर सन्मान करून तिची पूजा करत असतो. म्हणजे जो करतो त्याला सांगण्याचा अधिकार आहे. तुकोबाराय जसे म्हटले ना की मी 8 दिवस झालं गूळ सोडला, तेव्हा त्या मुलाला मला सांगण्याचा अधिकार आहे. मी तंबाखू खात नाही तर मला दुसऱ्याला सांगण्याचा अधिकार आहे की तू तंबाखू खाऊ नको. मी सिगरेट पित नाही तर मला दुसऱ्याला सांगण्याचा अधिकार आहे की तू सिगरेट पिऊ नको. मी स्वतः दारू पित नाही तर दुसऱ्याला सांगण्याचा अधिकार आहे की दारू पिऊ नको. मी स्वतःच्या जीवनामध्ये दारू पितोय, सिगरेट पितोय, तंबाखू खातोय, तर मी दुसऱ्याला कसं काय सल्ला देऊ शकतो? मी दुसऱ्याला कसं काय सांगू शकतो? आणि तुम्ही दुसरं अजूनही एक वाक्य कीर्तनामध्ये बोललात की आता एक पद्धत आली, भलं मोठं गेट करायचं आणि गेटमधून तो भाड्याच्या गाडीतनं येतो आणि गेटमधून एंट्री होते. ही नवीनच पद्धत केली असं तुम्ही म्हणालात. आत्ता तुम्ही जे गेट केलं होतं त्याच्यातून कोणी प्रवेश केला हे तुम्हीच सांगा. तर एवढंच सांगेन सगळ्या माझ्या बंधूंना की आम्ही नारदाच्या गादीवरून कीर्तन करत असताना एक गोष्ट नोट केली पाहिजे की मी चित्रपटातली भूमिका निभावणारा कीर्तनकार नाही आहे. तर मला आकलन असलं पाहिजे, मला त्याची जाण असली पाहिजे की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले,
बोले एक करे एक त्याचे पाहू नये मुख. आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला माझी विनंती आहे की बाबांनो, आम्ही गावगणातून गोरगरिबांची मेहनत असते, त्यातून वर्गणी काढतो आणि सप्ताह साजरा करतो. आणि सप्ताह साजरा करत असताना आम्ही एका एका कीर्तनाला जर 55, 55, 60 हजार, 40 हजार देऊ तर नुकसान गावाचं आहे, नुकसान त्या श्रोत्यांचं आहे. त्यापेक्षा त्या एका 60,000च्या कीर्तनकारामध्ये 5 छोटे छोटे कीर्तनकार तुमच्या सप्त्यात येऊ शकतात. आणि आनंदही वेगवेगळ्यांचे वेगवेगळे विचार तुम्हाला मिळू शकतात. एकालाच तुम्ही एकाच दिवशी जर 55,000 रुपये दिले तर ते तुमचंही नुकसान आहे आणि सगळ्या गावाचं नुकसान आहे. म्हणून या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित ऐका. आणि ऐकल्यानंतर आता ट्रोलर येतील आणि याच्यामध्ये लिहितील की महाराज तुमच्या काय पोटात दुखतंय. आमच्या पोटात दुखण्याची गरज नाही आहे. महाराष्ट्रानं ज्या माणसाला डोक्यावर घेतलं त्या माणसाने महाराष्ट्राचं ऐकणं हे गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, आम्ही त्यांना ओरिजिनल कीर्तनकार समजतो. नाटकातला, चित्रपटातला भूमिका निभावणारा कीर्तनकार आम्ही समजत नाही आहे, आम्ही रिअल कीर्तनकार समजतो. याचा अर्थ त्यांनीसुद्धा जीवनामध्ये ती गोष्ट अवलंबणं गरजेचं आहे. जोपर्यंत ती गोष्ट ते अवलंबत नाही आहेत तोपर्यंत काहीच उपयोग नाही आहे. त्यांनी 2 गोष्टी सांगितल्या, मी शाळा काढली, अभिनंदन, चांगली गोष्ट आहे. परंतु त्यांनी जी गोष्ट सांगितली ना की मी माझ्या मुलांना 8-8 दिवस दिसत नव्हतो, रात्रीचा दिवस करून रक्ताचं पाणी करून आज हे वैभव उभा राहिले, मान्य, अभिनंदन. परंतु त्यावेळेला हा विचार केला का तुम्ही एकच बाजू तुमची सांगताय, पण महाराष्ट्रात गुड्डी, छकुली, ह्या भंगार भुंगार म्हणताना त्या आईबापांनी पण त्या मुलामुलींना वाढवण्यासाठी, सांभाळण्यासाठी रक्ताचं पाणीच केलंय महाराज. रामकृष्ण हरी.